हॅलो, नमस्कार. सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज आले आहे माझ्या मैत्रिणीच्या शेतात. त्या मैत्रिणीचं शेत मी आज कसं आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर शेतात आल्यानंतर तर पहिली नजर माझी आवळ्याच्या झाडावरती पडली, कारण आवळ्याच्या झाडाला एवढे आवळे लागलेले आहेत ना, तुम्ही तर बघू शकता किती आवळे लागलेत ते. आणि ते द्राक्षाच्या वेलीवरती कशा आपले द्राक्षाचे घड लागलेले असतात, तसेच हे आवळ्याच्या झाडावरती पण असे घड लागलेले आहेत आवळ्याचे. तर मी एवढे आवळे खाल्ले ना, तर ते पिकलेले असल्यामुळे असे आंबट गोड लागले, अशा तुरट अजिबात लागले नाही. कारण थोडेसे कच्चे असले तर ते तुरट लागतात, पण हे अजिबात तुरट लागले नाही, पिकलेले होते. तर ते एवढे खायला भारी लागले. मी खाल्ले पण तितकेच आणि घरी पण तेवढेच घेऊन आले. आणि तिच्या शेतात मेन म्हणजे सगळ्या प्रकारची झाडं आहेत. फळ झाडं तर सगळ्या प्रकारचे आहेत. हे लिंबोणीचं आहे आणि आता इथे अंजिराचं झाड आहे. अंजिराचे 4-5 झाडं आहेत, तर ते सगळे गच्च भरलेले आहेत अंजिराने. आणि एवढे अंजिराचे एवढे फळं लागलेत ना अंजीर त्याला, तर ते पानवलगतच त्याची अंजीर लागलेले आहेत. आणि एकेका फांदीला एवढे अंजीर लागलेले आहेत. मी तर चकितच झाले ते पाहून सगळं. आणि प्रत्येक प्रकारचं फळझाडं आहे तिच्या शेतात. आणि जेवढं पण शेत आहे तेवढ्या साईडने पूर्ण तिने कंपाऊंड पण केलेलं आहे आणि पूर्ण झाडं लावलेले आहेत. ते नारळाची झाडं लावली आहेत. तर 50 ते 60 झाडं आहेत नारळाची पूर्ण लावलेत तिने. आणि शेतात गवार, भेंडी, वांग्याची झाडं, पालेभाज्या पण आहे, मेथी आहे, कोथिंबीर आहे, आंबट भाजी आहे, परत ते पालक पण आहे. सगळ्या प्रकारची झाडं आहेत आणि आंब्याचे त्याची सगळे आणि मसाल्याची पण झाडं आहेत तिच्या शेतात. दालचिनी, परत ते लवंग, मिरी, परत ते तमालपत्र, हे सगळ्या प्रकारची झाडं आहेत. ते तुम्हाला आता मी पुढच्या नंतर कधी मी ते शेतात गेले ना, तर नंतर मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दाखवते ते मसाल्याची झाडं. आणि वेलचीचं पण तिच्या शेतात झाडं आहे. आणि सगळे मी तुम्हाला जे पण आहे जिथं जाईन ते सगळे फळझाडं आहेत. मोठ्या आवळ्याचं पण झाड आहे, ते जे दिसतंय ना ते मोठ्या आवळ्याचं झाड आहे. आणि साईडने जे लावलं थोडंसं अलीकड, तर ते गुरांसाठी गवत लावलेलं आहे. आणि तिच्या शेतात मेन म्हणजे ह्याची करवंदाची पण जाळी आहे. तर करवंदाची जाळी आहे, ते शेड आहे गुरांसाठी ठोकलेलं. तर त्या शेडवरती ती करवंदाची जाळी लावली. आणि संध्याकाळची वेळ झाली होती, तर तिला गाईची धार पण काढायची होती. तर ती म्हटली मी धार काढते. तर म्हटलं काढ, मी तुझा व्हिडिओ काढते. तर नंतर म्हटलं मला पण काढायचं आहे दूध गाईचं. तर मी काढायला घेतलं, पण मला ते जमलंच नाही करायला. कारण मी कधी गाईची धार काढलीच नव्हती. कारण आईकडं आहेत माझ्या गुरं, पण मी कधी काम म्हणजे केलं पण नाही शेतातलं. आणि आता मस्त आवडते करायला, पण नाही जात. कधी तरी जाते मी शेतात. आणि ते गाईची धार पण काढली, प्रयत्न केला काढायचा, पण काढली थोडी म्हणजे हे करून. आणि नंतर मग हे सगळं संध्याकाळची वेळ असल्यामुळे काही व्हिडिओ पण परत नीट आलेला नाही आहे. तरी मग ती म्हटली तुला भाजीला काय घ्यायचं असेल तर घे. मग मी वांगे वगैरे तोडले, गवार तोडली थोडीशी, आणि आळूची पानं, पुदिना होता तिकडं, तो पुदिना वगैरे सगळं घेतलं. आणि मग आम्हाला घरी निघायचं होतं. तर चला मग आजच्या पुरतं एवढंच. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला काय काय आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते मी तिच्या शेतात. आणि चला मग बाय.